नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, काल महाराष्ट्र CTCLच्या वतीनं राबवण्यात आलेल्या फार्मसीच्या पहिल्या राऊंडची अलॉटमेंट जाहीर झालेली आहे. या पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं, अशा विद्यार्थ्यांना जर मिळालेलं कॉलेज फायनल करायचं असेल तर त्यासाठी 4 तारखेपासून म्हणजे आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिलंच ऑप्शन मिळालेलं असेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे. जर तुम्ही पहिलं ऑप्शन मिळालेलं असतानाही रिपोर्टिंगला गेला नाहीत, ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुम्ही या फार्मसी राऊंडच्या प्रक्रियेतून बाहेर जाता. त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिलं ऑप्शन मिळालेलं आहे त्यांना ॲडमिशन घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि दुसरं, ज्यांना पहिलं ऑप्शन सोडून इतर कुठलंही ऑप्शन मिळालेलं असेल परंतु मिळालेलं कॉलेज त्यांना फायनल करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंतच वेळ आहे. सो ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळालं आहे आणि फायनल करायचं आहे त्यांनी या डेटची नोंद घ्यावी, वेळेची नोंद घ्यावी, जेणेकरून तुमची कुठलीही संधी मिस होणार नाही. आणि जे मुलं आत्ता मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढे जायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना बेटरमेंट प्रक्रिया करावी लागते. 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीस भरून मिळालेलं कॉलेज हातात ठेवून तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होता येतं. अजून काही चांगल्या कॉलेजला तुम्हाला प्राधान्यानं प्रयत्न करता येतो, परंतु त्यासाठी बेटरमेंट प्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि यासाठी सुद्धा 6 ऑक्टोबरपर्यंतच वेळ आहे. ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं आपण अनेक मुलांची फार्मसीची प्रक्रिया केलेली होती. जवळपास सगळ्यांना ॲडमिशन्स मिळालेले आहेत. काही केसमध्ये पहिलंच ऑप्शन मिळालेलं आहे, त्यांना ॲडमिशन फायनल करावं लागेल. काही मुलांना पहिलं ऑप्शन सोडून इतर ऑप्शन मिळालेले आहेत, परंतु त्यांना मिळालेलं कॉलेज त्यांना आवडलेलं आहे. असेही विद्यार्थी बरेचसे आजच कॉलेजला रिपोर्टिंगसाठी पोहोचलेले आहेत. आणि ज्यांना मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढे जायचे त्यांना बेटरमेंटची प्रक्रिया करावी लागेल, तीसुद्धा आम्ही त्यांची करून देतो आहे. सो थोडक्यात काय, तर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा बेटरमेंट करायची असेल, या दोन्ही केसमध्ये 6 ऑक्टोबर ही अंतिम तारीख असणार आहे. त्यामुळं आपण या वेळेची नोंद घ्यावी आणि आवश्यक ती प्रक्रिया आपल्या सोयीनुसार जे तुम्हाला सोयीची आहे, सुटेबल आहे, ती आपण पूर्ण करावी. धन्यवाद.